ओनली पती, वो तो राष्ट्रपती आहे, पुऱ्या देशाचं सर्वोच्च पद आदिवासीची बाई आहे, द्रौपदी मुर्मू. कशाचा परिणाम हा आहे? संविधान. सत्यपाल कीर्तन करून राहिला शिंप्याचा पोरगा, कोणाचा परिणाम? फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे. पण राग येते ना, गरीबाचं पोरग पुढे नाही गेलो पाहिजे. गरीबाचा, तर मी खंजेरे वाजवतो, माझ्या गावात 1 रुपया बक्षीस नव्हते देत, म्हणून मी पोराईले खाऊ देतो. का देतो खाऊ? अरे मला 1 रुपया नव्हते देत. आता 1-1 लाखाचे माझं जेवण गडकरी साहेबाकडे झालं. 1 लाखाचा पुरस्कार गडकरी साहेब, पुरोहित साहेब आणि गिरीश गांधी मला दिला. त्यावेळेस 1 रुपयाची महत्व होतं. 1 रुपया भेटत नव्हता. आता मी या लेकराईले 100 देतो. माझी आदत आहे, मी बदला काढतो ना, बदलवतो ना. फक्त हे पोरं बोलले पाहिजे म्हणजे दम येते. हे पोरं बोलत नाही. बाबू कौन बनेगा करोड़पती हिंदीचा मेन कोण आहे रे हिरो? मुलांनी बोला आता. हा बोल. मागचे लेकर बोलला ना. बोलत जा. नाही बोलत. तुम्हाला मालूम आहे तुम्ही बोलत ना. आणि अंजनगावची खिचडी बनवणारी बाई 1 करोड रुपये जिंकली. मग काय तुम्ही कापूस येतूच लंब्या होता. शेतकऱ्याला भाव नाही. ये नाही ये हा एवढ्या थंडीत आली कीर्तन ऐकायचं. ओके. काय नाव बेटा तुझं? हा दर्शिका. कसं? दर्शिका. दर्शिका टेंडर नाव आहे ना बाई. पहिले होते गंगू, गंगा पाण्याचा पत्ता नाही. सरस्वती शाळेत गेलीच नाही. अन्नपूर्णा घरात 2 किलो तांदूळ नाही. तू बरी आहे दर्शिका. आणि तू हो बाई दे तिच्याकडे माईक दे. ईशान्वी. असं काय? चांगलं आहे. जे अचिन ते अचिन मला समजून देईन. मला आताच तर विचारतात महाराज अजून किती दिवस. आता मी काय मरू आजच? तुम्ही मला विचारलं किती. तुमचं 73 आहे, मी 69 आहो. तरी छक्के चौके टाकणं सुरूच आहे काका. तुम्ही उभाड येऊन डायरेक्ट इकडे आले 15 खेडी. भाग्यवान माणसा तुम्ही. काही लोक म्हणते पोरगाच पाहिजे. तुम्हाला 3 पोरी आहेत. पण मंगा तुमची चर्चा ऐकली बे. भाग्यवाना म्हणजे नाही तर यायला जाऊ देतो. यायला देणं खाऊ देणं 100 हे डबल कीर्तनात आलेच पाहिजे. कोणाचंही असू म्हणजे भेटतात ना खाऊ. घे टाळ्या बस दे ठेवून. नाही तर ने सांगत स्पीकर वाल्या दादाचा आहे तो. बघा बाळा आईच्या सोबत आल्या आणि लहान लेकरं घेऊन महिला मंडळ आल्या. धन्यवाद देतो ताई साहेब. पण तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये, पंचायत समितीत, लोकसभेत अधिकार मिळाला कोणामुळं? सावित्रीबाई फुले, जिजाबाई, अहिल्या, अवंतीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ या महिलांची कृपा केली म्हणून तुमच्या डोक्यामध्ये सावित्री जाऊ द्या. तो आता ते कोणती तुम्ही खाली बसणाऱ्या बाईनं बोला बरं. कोणती बाई गेली आकाशात? 8 दिवसासाठी गेली होती. आता 8 महिन्यानं येईल खाली. ते तिचं नाव खाली बसणाऱ्या बाईनं सांगा. बोला माहित असेल बोला लवकर. खुर्चीवरच्या मॅडमले विचारू नका.
तुम्ही काय जन्मभर जमिनीत घुसळता काय? बोला ना. कोणती बाई 8 महिन्यापासून आता वर जाणार? वरच आहे, खाली आलीच नाही. तिचं नाव सांग. माहित असलं बोलत जा बरं. यांमध्ये नाही, बोला ना. उभ्या राहणार. आणि म्हणून आम्हाला जनरल ज्ञान पाहिजे रे बाबा. राहणं उभ्या. आई उदोग उदोगंबाई तुझा उदोग आई उदोग उदोग उदोगंबाई तुझा उदोग उदो उदो सावित्रीबाई उदो उदो गजीदाई बाई उदो उदो सावित्री आई उदो उदो जिजाऊ आई. भाऊ आजचा आपला कार्यक्रम लाईव्ह पाहून राहिलाय माजी मंत्री यशोमती ताई ठाकूर. आमच्या ड्रायव्हरले समजते आज कोण कोण आहे. लाईव्ह फेसबुकवर अनेक लोक कार्यक्रम पाहतात. म्हणून मी धन्यवाद देतो यशोमती ताई. तुम्ही इलेक्शन मध्ये पडल्या म्हणून दुःख वाटू देऊ नका. बाबासाहेब आंबेडकराले तर पाळलं लोकांनी. बच्चू कडू पडल्यामुळं दुखी नाही, अपंगाची सेवा करणारा भाऊ. मी धन्यवाद देतो. आपण मंडळी कार्यक्रमासाठी आलात. आदरणीय प्रेमचंद भाऊ, या कंपनीमुळं तुमचं माझं दर्शन झालं. ज्ञान ग्रुप तुमच्या या इंडस्ट्रीच्या सर्व मंडळीला धन्यवाद देतो. जय जगदंबे मा भवानी सुखी करिया देशाला सुखी करिया देशाला धनधान्याची रास पडू दे सुखी करिया भक्ताला सुखी करिया भक्ताला तुझा दास सेवक तुझा सेवक सेवक आई तुझा उदोग आई उदोग 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 आई तुझा उदोग. आणि माझं जे कीर्तन आहे पूर्ण या ग्राम घेतेवर गावाचा विचार, माणसाचा विचार. मी बाकी कीर्तनात सांगत नाही. काही काही महाराज महाराष्ट्रात आले ना आपल्याला सांगते, बायाईले सांगते गळवाभर जल गळवाभर जल सब समस्या का हल. आता मी म्हणतो फॅक्टरीत काही बनवायचं आहे तर गळवाभर पाणी टाकल्यानं जमल काय? चूतियों के बाजार में खतरों का व्यापार चला रहे. सर्व्या बायका 4 वाजता चालल्या पाणी घेऊन. यायनं फॅक्टरी बंद करा, तांब्याभर पाणी टाकाव. संजय भाऊन पार तयार. असं होणार नाही. जगामध्ये जादू नाही, करणी नाही, भूत नाही, नजर नाही. आता हा माईक आहे ना 1 मिनिटात बंद करतो मी. केला पण हे विज्ञान आहे ना. तुम्ही तिथून बंद केला तर मी चालू करू शकत नाही. आवाज मस्त आहे, साऊंड. धन्यवाद. पुणे गावचे आहे तुम्ही? सावनेर. सावनेर. काय नाव आहे? शुभम साऊंड डेकोरेटर. बढिया, तुम्हाला बुद्धी आहे. शुभम भाऊ, तुम्ही या बाकीच्या इले नाचवता. लुंगी डान लुंगी डान तुम्ही शुभम भाऊ यायले नाचवता. हे दारवा पिऊन डीजे समोर नोटा तुम्ही कमावता. नंगचोट हे होतात.
पैसे तुम्ही कमवून राहिले, हेच तर अक्कल नाही आली ना. हे ज्याले अक्कल आली तो जमलं त्याच. म्हणून आम्ही फेल झालो. कशामुळं? दारवा. माझं असं म्हणणं नाही, पण मला कल्पना आहे हे वाईट व्यसन, लग्नामध्ये मस्ती करणं. आता यानं लग्न केलं ना 2000 कोटी रुपये अंबानी, आणि इकडे जिओचं बिल वाढवलं. पहिले बायकोले फोन अलग, पोरीले अलग, नवऱ्याले अलग. आता नेट वाढलं ना, पुरा नेट येते नवऱ्यावर. तो म्हणते आता एकच मोबाईल फिरत जाऊ आपण. आता येते. म्हणून सांगतो भाऊ, तुम्ही लग्न कराल तर कमी खर्चात करा. गजानन भाऊचं लग्न झालं, तुम्हाला वाटते बाई सारखा आवाज आहे तर याचं काय लग्न नाही झालं काय? हा काय टोल नाक्यावरचा आहे? गजानन भाऊचा आवाज मस्त आहे. मिलो ना तुमसे हम घबराए, मिलो तो आप चुराए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है. तुम्ही तो दिल का राज बताए, तुम्ही से राज छुपाए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है. कुठलंही गाणं गजाननचा आवाजच आहे. अनेक लोक म्हणतात महाराजनं बाई ठेवली काय. ठीक आहे, त्यातला महाराज आहो का? ते महाराज तर जेलमध्ये आहेत, ते तुम्ही पाहतात. एका महिन्याच्या सुट्टीवर आलता ना तो. काही काही महाराज तर नवऱ्याची दारू सोडते.